नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय इयत्ता 8वीचं 6वं प्रकरण बैजिक राशींचे अवयव या प्रकरणावर चर्चा करतोय आणि या प्रकरणातला सराव संच 6.1 आज आपण सुरू करणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अवयव पाडा आपला असा पहिला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जवळपास 8-9 प्रश्न आहेत. तर हे अवयव कसे पाडायचे हे आपण समजून घेऊयात. एक लक्षात घ्या, या वर्षीच हा घटक नीट समजून घ्या, कारण पुढच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचे अवयव तुम्हाला पाडायचे त्याचा 9वीला आणि 10वीला सुद्धा तुम्हाला अवयव पाडायला प्रश्न येतो. तर बघा, अवयव पाडण्यासाठी काय करायचं हे समजून घेण्याच्या अगोदर 1-2 महत्वाचे नियम तुम्हाला माहिती पाहिजे. कुठले? चिन्हांचे नियम. बेरीज करताना, वजाबाकी करताना चिन्हांचे काही नियम आहेत संख्यांचे, ते नियम थोडेसे समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला हे अवयव पाडा समजून घ्यायला सोपं पडेल. बघा, ते नियम काय आहेत तुम्हाला माहिती आहे. माझ्याकडे समजा 2 संख्या आहेत, +7 आणि +5. दोघांना सारखी चिन्ह आहेत आणि -7 आणि +5. त्याचबरोबर असं पण असू शकतं, -7 -5 घेऊ, -7 आणि -5, आणि असे पण असू शकतात संख्या +7 -5 आणि -7 आणि +5. आता इथं वर जर बघितलं, संख्या त्याच आहेत 7 आणि 5. वर जर बघितलं तर 7 आणि 5 ला अधिक चिन्ह आहे आणि वजा म्हणजे सारखी चिन्ह आहेत. मग जर 2 संख्यांना समान चिन्ह असेल, लक्षात घ्यायचं, जर 2 संख्यांना समान चिन्ह असेल तर या 2 संख्यांची होणार बेरीज. ओके. आणि जर या 2 संख्यांना भिन्न चिन्ह असेल, भिन्न म्हणजे वेगवेगळी, भिन्न चिन्ह असेल वेगवेगळी, तर यांची होणार वजा म्हणजे वजाबाकी. बघा, दोघांना समान चिन्ह म्हणजे सारखी चिन्ह आहेत, अधिक असेल, वजा असेल, अशी समान चिन्ह असेल तर यांची होणार बेरीज. म्हणून 7-5 12 अधिकचं चिन्ह इथं, पण 7-5 12 अधिकचं चिन्ह, वजाचं चिन्ह इथे. ओके. अधिक असेल तर अधिकचं चिन्ह, वजा असेल तर वजाचं. आता इथं खाली या दोन्ही संख्यांना वेगवेगळी चिन्ह आहे, एकाला अधिक एकाला वजा, आणि चिन्ह भिन्न असेल तर त्यांची होणार वजाबाकी. मग 7तून 5 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. इथं पण 7तून 5 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. एवढं लक्षात ठेवायचंय. 2 संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची होणार बेरीज, आणि दोघांना भिन्न चिन्ह असेल म्हणजे वेगवेगळी चिन्ह असेल, एका संख्येला अधिक एका संख्येला वजा चिन्ह असेल तर त्या 2 संख्यांची वजा होणार म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. आता याच्यामध्ये माझा एक प्रश्न, माझ्याकडे 2 संख्या आहेत आणि त्या 2 संख्यांची बेरीज होणार आहे. माझ्याकडे असलेल्या 2 संख्यांची समजा बेरीज होत असेल तर त्यांना चिन्ह कसे असणार? 2 संख्यांची बेरीज होणार असेल तर त्यांना चिन्ह कसे असणार? समान. बेरीज म्हणजे समान चिन्ह असेल. एक तर या दोघांना अधिक चिन्ह असेल किंवा वजा असेल. ठीक आहे. आता माझा एक दुसरा प्रश्न आहे, माझ्याकडे 2 संख्या आहेत आणि त्या 2 संख्यांची वजाबाकी होणार आहे. काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. या 2 संख्यांची मला वजाबाकी करायची, मग 2 संख्यांना कशी चिन्ह असली पाहिजे? वजाबाकी करायची म्हणजे एका संख्येला अधिकचं चिन्ह असलं पाहिजे, एका संख्येला वजाचं. ओके. वजाबाकी जर होणार असेल तर एका संख्येला अधिकचं चिन्ह असेल आणि एका संख्येला वजाचं. या गोष्टी लक्षात घ्या. 2 संख्यांची जर बेरीज होत असेल माझ्याकडच्या, तर त्या 2 संख्यांना समान चिन्ह असेल, एक तर अधिक किंवा वजा, आणि 2 संख्यांची वजाबाकी होणार असेल तर त्या 2 संख्यांना भिन्न म्हणजे एकाला अधिक एकाला वजा चिन्ह असेल. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्षात ही काही गणित आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, एकदम सोपं आहे. अवयव पाडा. x² अधिक 9x अधिक 18. काही पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या समजून घ्या. सगळ्यात पहिली पायरी काय? हे शेवटी 18 आहेत ते, आणि x² शेजारी असलेली संख्या 1, काहीच नाही म्हणजे 1. लक्षात घ्या, कधी 2 असेल कधी 3 असेल, पण जेव्हा काहीच नसेल तेव्हा 1 समजायचं, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. म्हणून x² बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग 18 एके 18, 18 गुणिले 1 18, 18 एके 18 केलं, बरोबर. 18 एके 18, 18ला बाजूला घेतलं. बाजूला घेतल्यानंतर त्याचे अवयव पाडायचे, जेवढे पाडता येईल तेवढे पाडा. बघा, 18 एके 18, 9 दुने 18, 7 त्रिक 18 पाडले अवयव. अवयव पाडल्यानंतर याच्यातली एक जोडी घ्यायची, एक जोडी निवडायची. आता याच्यातली नेमकी कुठली निवडायची? अशी मनाने कुठली पण नाही निवडायची लॉजिकली. कुठली निवडायची? तर बघा, ती निवडण्यासाठी आपण कोणाला विचारायचं? ती घेण्यासाठी या 18च्या अगोदर जे चिन्ह आहे त्याला विचारायचं, बाबा आम्ही कुठली जोडी घेऊ याच्यातली? त्याला विचारायचं. 18च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे ना, मग त्याला विचारायचं, बाबा कुठली जोडी घेऊ? मग तो म्हणन मी कोण आहे? अधिक आहे. मग हा अधिक आहे म्हणजे 2 संख्यांची बेरीज 9 असेल अशा संख्या घ्या. बेरीज, आणि इथं 9 आहे म्हणून इथं बेरीज 9 असेल अशा संख्या घ्या. मग आता 2 संख्यातली बेरीज 9 असेल अशा संख्या कुठल्या? बघा, दोघांची बेरीज 9. कुठल्या 2 संख्यांची बेरीज 9 येते? 6 आणि 3 यांची बेरीज 9 येते, म्हणजे 6x
आणि 3x ही बेरीज केली तर मला ती मिळणार आहे 9x. लक्षात आलं? म्हणजे मला जोडी मिळाली 6 आणि 3. जर इथं वजाचं चिन्ह असतं तर वजा बाकी 9 कोणाचे? अशा संख्या मी शोधल्या असत्या. म्हणजे या चिन्हावर डिपेंड आहे कुठली जोडी घ्यायची. बेरीज 9 पाहिजे म्हणून 6 आणि 3 घेतलं. झालं? आता याच्या पुढची पायरी काय बाबा? आता संख्या तर मिळाल्या 6x आणि 3x. आता यांना चिन्ह द्यायचे. दोघांना चिन्ह द्यायचे. चिन्ह कुठली द्यायची? दोघांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. या दोन संख्यांची होणार आहे बेरीज. आणि बेरीज केव्हा होते? मी तुम्हाला सगळ्यात आधीच सांगितलं या व्हिडिओच्या. बेरीज केव्हा होते? ज्या वेळेस दोन संख्यांना समान चिन्ह असेल तेव्हा. आता या दोन संख्यांची मला बेरीज करायची आहे म्हणजे दोघांना सारखी चिन्ह द्यायचे. मग सारखी द्यायची, मग कुठली द्यायची? अधिक अधिक देऊ दोघांना का वजा वजा? तर लक्षात घ्या, अधिक अधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं हे कशावरून ठरवायचं? तर 9x च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे ना, 9x च्या अगोदरच्या चिन्हावर डिपेंड आहे. 9x च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणून दोघांना अधिक अधिकचं चिन्ह देऊन टाकायचं. जर 9x च्या अगोदर वजाचं चिन्ह असतं, माझं समीकरण जर असं असतं x वर्ग वजा 9x अधिक 18, तर मी दोघांना वजा वजा चिन्ह दिलं असतं. लक्षात घ्या. मग 6x आणि 3x मिळाले. मग इथं लिहा x वर्ग अधिक 9x ला काढायचं आणि त्याच्या जागेवर 6x आणि अधिक 3x जे आहे त्याला लिहायचं आणि हे 18 लिहायचं. समजलं तुम्हाला काय केलं आपण? एकदम सोपा विषय आहे. 9x ला काढून त्याच्या जागेवर 6x अधिक 3x लिहिलं. बघा 6x अधिक 3x 9x. ओके, समीकरणाचा काय अर्थ बदलत नाही. हे दोघ जण आता या दोन दोन जोड्या मला मिळतात. या दोन दोन जोड्यांमधून आपल्याला कॉमन काढायचं. काय कॉमन निघेल? कुठला भाग सामायिक निघू शकतो? सारखा आहे, समान आहे, त्याला बाहेर काढू. बघायचं x वर्ग आणि x. तर या दोघांमधून x कॉमन निघू शकतो. बरं का, कॉमन निघू शकतो या दोघांमधून, सामायिक निघू शकतो. मग हा जो x वर्ग आहे, x वर्ग म्हणजे x गुणिले x असतो. त्याच्यातून x बाहेर आला म्हणजे काय राहिला? फक्त x राहिला. अधिक 6x मधून x बाहेर आला म्हणजे फक्त 6 राहिले. आता इथं अधिक या दोघांमध्ये बघा, या दोघांमध्ये जर बघितलं तर या दोघांमध्ये तसं कॉमन काही दिसतच नाहीये मला डोळ्याने. इथं जसा x दिसत होता तसा इथं x वगैरे काय दिसत नाही कॉमन. मग लक्षात घ्यायचं, एक विचार करायचा. 3 इथं संख्या आहे आणि इथं 18 आहे. 3 आणि 18 कितीच्या पाड्यात येतात? कितीच्या येतात? 3च्या. 3 1 3, 3 6 18, 3च्या पाड्यात. मग या दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात म्हणून 3ला सामायिक काढू, 3ला कॉमन काढू. 3ला कॉमन काढला मग ब्रॅकेटमध्ये काय राहील? 3 बाहेर आला, फक्त राहिला x अधिकचं चिन्ह. 18 म्हणजे काय असतं? 3 गुणिले 6 18. 3 गुणिले 6 18 असतं आणि या 3 गुणिले 6 मधले 3 बाहेर आले म्हणजे फक्त राहिलं 6 किंवा 3 6 18 असं म्हणू शकतो. x अधिक 6 दोन वेळा आहे तर x अधिक 6 एकदाच लिहा आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3 लिहा. x अधिक 3 लिहा. झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आता पुढची जी काही गणित आहेत ते आपण फटाफट होऊ. मी बाजूला झालेलो आहे, याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही हे गणित लिहू शकताय. आता पुढे जाऊयात. पुढची गणित आता फटाफट घेऊ. फास्ट मध्ये तुम्हाला समजतील. म्हणजे सुरुवातीचं एक गणित समजायला थोडंसं अवघड जातं, पण पुढची गणित पटापट समजतात. आता याच्यामध्ये बघा हे 2 नंबरचं गणित आपल्याकडे काय? x वर्ग वजा 10x अधिक 9. शेवटी कोणाला घ्यायचं? हे 9 आहेत बरं का, हे आता काय 9 आहेत. मग या 9ला एका बाजूला घेऊ. 9 गुणिले इथं x वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे आपण काय करू? 9 1 9. 9 1 9 एका बाजूला आले. आता 9चे अवयव पाडा. 9चे अवयव काय येतात? 9 1 9 आणि 3 त्रिक 9. चला, हे अवयव पाडले. 9 1 आणि 3 3. बरोबर. आता याच्यातली एक जोडी घ्यायची. कोणाला विचारायचं बाबा कोणती जोडी घेऊ? 9च्या अगोदरचं चिन्ह अधिक आहे. मग बेरीज 10 कोणाची येते? तर 9 आणि 1 ची बेरीज 10 येते. म्हणजेच 9x आणि 1x. 9x आणि 1x ही जोडी मला मिळाली. आता चिन्ह कुठली द्यायची? दोघांची बेरीज 10 आणायची. दोघांची बेरीज होणार आहे. बेरीज होणार म्हणजे दोघांना समान चिन्ह. एकतर अधिक अधिकचं चिन्ह द्यायचं दोघांना किंवा वजा वजाचं. मग दोघांना अधिकचं द्यायचं का वजा द्यायचं हे कशावरून ठरतं? 10x च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणून इथं दोघांना वजा चिन्ह द्यायचं. मगाच्या गणितात इथं अधिक होतं म्हणून अधिक दिलं होतं. आता वजा आहे म्हणून दोघांना वजाचं चिन्ह. मग x वर्ग वजा 10x च्या ऐवजी वजा 9x आणि वजा 1x म्हणजे वजा x आणि अधिक 9. हे 2 हे 2. बघा या दोघांमधून x कॉमन काढू. x वर्गाचा x बाहेर वजा. बघा या दोघांमधून x कॉमन निघेल. x वर्ग मधून x बाहेर आला, 1x आतमध्ये राहिला. 9x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 9. आता या दोघांमध्ये काय कॉमन निघेल? मगाशी जर आपण बघितलं तर 3 कॉमन काढले होते. x च्या बाजूला 3 होते, पण आता इथे x च्या बाजूला काहीच नाही. म्हणजे या दोघांमधून काहीच कॉमन नाही निघत. लक्षात घ्या, काहीच नाही.
मग लक्षात घ्यायचं मित्रांनो, काहीच नाही तर मग एक कॉमन काढायचा. कारण जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. जेव्हा काहीच नसेल दिसत तेव्हा एक. इथं वजा आहे म्हणून वजा एक कॉमन काढलं आणि कंसामध्ये हा एक्स आपला जसाच्या तसा या अधिकचं वजा होईल. का होईल? कारण इथं कंसाच्या बाहेर वजा आहे. मग अधिकचं वजा. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलायचं. अधिकचं वजा आणि हा 9 ब्रॅकेट कंप्लीट. हे एक्स वजा 9 2 वेळा आहे तर त्यांना एकदाच लिहा म्हणजे त्याला आपण कॉमन काढतो, सामायिक काढतो आणि हा एक्स वजा 1 राहिला. अशा प्रकारे हे गणित आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी होता, दुसरं जे एक आहे आपल्याकडं वाय वर्ग अधिक 24y अधिक 144. ठीक आहे. आता इथं मी काय करणार, सगळ्यात पहिली गोष्ट 144 चे अवयव काढणार. बघा 144 चे जर का आपण अवयव पाडायला गेलो तर ते किती येतात? 144 गुणिले 1 144, 72 गुणिले 2 केलं 144, त्याच्यानंतर 36 गुणिले 4 केलं 144 येतील, 18 गुणिले 8 केलं 144 येतील, 12 गुणिले 12 केलं 144 कारण 12चा वर्ग 144. ठीक आहे. आता 144 आलं इथं या ठिकाणी या सगळ्यांचा गुणाकार आणि अशा प्रकारे मला अवयव मिळाले. आता याच्यातून एक जोडी घ्यायची. बाबा कुठली जोडी घेऊ याच्यातली? तर ते कोणाला विचारायचं? 144 ला. त्याच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे. मग बेरीज 24 पाहिजे. याच्यातल्या कोणाची बेरीज 24 येते बघा? 12 आणि 12 जर केलं तर या दोघांची बेरीज 24 येते. 12 अधिक 12 24. मग इथं आपण म्हणू 12x अधिक 12x 12 12 24. ओके. y आहे म्हणून आपण y घेणार. 12y 12y असं आपण करू. ओके. इथं बेरीज दोघांची 24 येते. 12y आणि 12y ही जोडी मिळाली. आता दोघांना चिन्ह कुठले देऊ? बेरीज होणार आहे दोघांची. बेरीज होणार म्हणजे दोघांना चिन्ह कशी पाहिजे? समान. बेरीज होणार म्हणजे समान. मग एक तर अधिक अधिक पाहिजे दोघांना चिन्ह किंवा वजा वजा. मग अधिक अधिक द्यायचं का वजा वजा? बघा 24 व्हायच्या अगोदर अधिकचं चिन्ह म्हणजे दोघांना आपण अधिक अधिकचं चिन्ह देऊन टाकू. ठीक आहे. मग इथं लिहू y वर्ग अधिक 24 व्हायच्या ऐवजी हे अधिक 12y परत अधिक 12y आणि अधिक 144. आता बघा इथून काय काय कॉमन काढता येईल ते कॉमन काढा. आता या दोघांमध्ये जर विचार केला या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. या दोघांमधून बघितलं तर y कॉमन दिसतोय, y सारखा दिसतोय. मग y ला कॉमन काढू. y ला कॉमन काढलं y वर्गचा yच राहिला. 12y मधून y बाहेर आला, फक्त राहिले 12 आणि अधिक 12 आणि 144. 12y 144 या दोघांमधून काय कॉमन निघेल? जसं इथं y दिसत होता तसा y नाहीये, पण 12 आणि 144 दोघांना 12 ने भाग जाऊ शकतो. कारण 144 म्हणजे काय असतं? 12 गुणिले 12 144 असतं आणि हे 12. मग आपण 12 कॉमन काढले तर आतमध्ये काय राहतील? 12y मधले 12 बाहेर आले, फक्त राहिले y आणि 144 म्हणजे 12 गुणिले 12 त्याच्यातले एक 12 तर बाहेर आले म्हणजे आतमध्ये राहिले फक्त 12. मग y अधिक 12 2 वेळा आहे. मग त्या y अधिक 12 ला एकदा लिहा आणि हा y अधिक 12 दुसरा आहे त्याला एकदा लिहा y अधिक 12. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. मी बाजूला होतो मित्रांनो, याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. थोडंसं किचकट आहे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाही समजलं तर गडबड होईल कारण पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला यांचाच अभ्यास करायचा. बघा आता इथं जर आपण बघितलं, इथे आपल्याला काही 3 एक्झाम्पल्स दिसतात ऑलरेडी आता आपण बघितले. आता इथे बघा याच्यामध्ये हे जे पहिलं एक्झाम्पल आहे m वर्ग बघा m वर्ग वजा 23m बघा वजा 23m अधिक 120. ठीक आहे. आता याचे जर मी अवयव पाडायला गेले 120 चे 120 शेवटी 120 120 चे अवयव पाडा. 120 चे अवयव काय पडतील बाबा? 120 बघा पहिली गोष्ट 120 1 120 एक एक ने भाग लावत जायचा. नंतर 2 ने भाग जातो का? 60 गुणिले 2 केलं की 120. त्याच्यानंतर 40 गुणिले 3 केलं की 120. 30 गुणिले 4 केलं की 120. त्याच्यानंतर परत 30च्या निम्मे आपल्या 20 गुणिले 8 केलं की 120 येतात. सॉरी 20 गुणिले 6 केलं की 120 येतील. त्याच्यानंतर परत आपल्याकडं 18 ने वगैरे भाग जाऊ शकतो. नाही 18 ने नाही. परत 15 गुणिले आपल्याकडं 8 केलं की आपल्याकडे 120 येतील. तर अशा प्रकारे 120 चे बरेचसे अवयव आपल्याला पडतील. याच्यामधून आपल्याला एक जोडी निवडायची कुठली की ज्यांची बेरीज 23 पाहिजे. आता इथं बेरीज 23 कोणाची येते? बघा 15 आणि 8 यांची बेरीज केली की 23 येते. मग इथं 15x किंवा 15m आणि 8m लिहू. यांची बेरीज आपल्याकडे 23 येते. ठीक आहे. ही जोडी मिळाली. आता यांना चिन्ह द्यायचे. दोघांची बेरीज होणार आहे. बेरीज होणार म्हणजे दोघांना चिन्ह कशी? समान. दोघांना सारखी चिन्ह द्यायचे. पण अधिक अधिक द्यायचं का वजा वजा? बघा 23 च्या अगोदर वजाचं म्हणून दोघांना वजा वजाचं चिन्ह देऊन टाका. दोघांना वजा वजाचं चिन्ह द्यायचं आणि इथं लिहायचं बरोबर m वर्ग वजा 23m च्या ऐवजी 15m
आणि अधिक आपले आणि वजा 8m आणि त्याच्यानंतर अधिक 120 जसेच्या तसे. बघा मित्रांनो, काय जास्त मोठा विषय नाहीये, एकदम सिंपल साधा सोपा विषय आहे. m वर्ग वजा 23m च्या ऐवजी वजा 15m वजा 8m घेतला आपण. ठीक आहे. आणि मग इथं काय होईल, या दोघांमधून काहीतरी कॉमन काढू. या पहिल्या दोघांमधून तर m कॉमन दिसतोय, m कॉमन काढला, m वर्गाचा m बाहेर आला, वजा 15m मधला m बाहेर, फक्त राहिले 15. या दोघांमधून काय कॉमन निघेल बघा, वजा 8m आणि 120. बघा इथं m दिसतो तसा m नाही, पण 8 आणि 120 या दोघांना 8 भाग जाईल. बघा 120 ला 8 भाग जातो का बघा, कारण बघा 15 गुणिले 8 केले की 120 येत आहे. 15 गुणिले 8 केले की 120, म्हणजे हे 8 कॉमन निघू शकतात. मग दोघांमधून आपण हे वजा आहे म्हणून वजा 8 बाहेर काढू. वजा 8 बाहेर आले, फक्त राहिला m. या अधिकचं झालं वजा, कारण बाहेर वजा आहे. आणि 120 म्हणजे 15 8 120, त्याच्यातले 8 बाहेर आले, फक्त राहिले 15. m वजा 15 दोन वेळा आहे मित्रांनो, त्याला एकदाच लिहा. m वजा 15 म्हणजे त्याला कॉमन काढा आणि दुसऱ्या कंसात m वजा 8 लिहायचं. तर अशा प्रकारे आपल्याला हे अवयव पाडता आले पाहिजेत. याच्यामध्ये दुसरं एक गणित आहे आपल्याकडं, m वर्ग वजा 25m अधिक 100. आता इथं कोणाला बाजूला घेऊ बाबा, 100 आहे. 100 गुणिले m वर्गाच्या बाजूला काय नाही म्हणजे 1. 100 1 100 ला बाजूला घेतलं, 100 पहिला नंबर, 100 चे अवयव 100 1 100, 100 च्या निम्मे 50 जुने 100, त्याच्यानंतर 25 चौक 100, त्याच्यानंतर आपल्याकडे 20 पंचे 100, 10 10 100. तर इतके सारे या 100 चे अवयव पडतील. आता बेरीज मला 25 पाहिजे बाबा. कुठल्या दोघांची बेरीज 25 येते, तर बघा 20 आणि 5 25. म्हणजे मी काय करतो, इथं 20x आणि 5x घेतो, 20x 20m आणि 5m घेतो, कारण दोघांची बेरीज येते 25. मला बेरीज 25 पाहिजे. आता दोघांना चिन्ह कुठली द्यायची, दोघांची बेरीज होणार आहे. म्हणजे बेरीज होणार म्हणजे काय चिन्ह असणार, समान. जर दोन संख्यांची बेरीज होत असेल तर त्यांना समान चिन्ह दिली पाहिजे. मगापासून आपण बघतोय. मग समान देताना अधिक अधिक द्यायचं का वजा वजा, इथे वजाचं चिन्ह आहे 25च्या अगोदर, म्हणून दोघांना वजा वजाचं चिन्ह देऊन टाकू. चला मग इथं आपल्याकडे येईल m वर्ग वजा 20m वजा 5m आणि हे अधिक 100 झालं. इथे हे दोघं याच्यातून काहीतरी कॉमन निघेल, या दोघांमधून काहीतरी काढा. या दोघांमधून m कॉमन निघल, m वर्गाचा m राहिला, वजा 20m चे 20 बाहेर, फक्त m बाहेर, फक्त राहिले 20. वजा 5 ने 100 ला भाग जाऊ शकतो, 5 ने 100 ला भाग लावला तर काय होतं, 20 पंचे 100. आता हे 5 बाहेर निघू शकतात आणि हे 5 बाहेर निघू शकतात. म्हणजे दोघांमधून 5 कॉमन निघेल. 5 कॉमन काढला, 5m मधला वजा 5 ऍक्च्युअली कॉमन काढला पाहिजे, वजा 5 बाहेर काढला, मग राहिला फक्त m. आणि ह्या अधिकचं झालं वजा, कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. 5 ने 100 ला भाग लावला, 20 आलं बरोबर, कारण 20 पंचे 100, 20 गुणिले 5 म्हणजे 100, त्याच्यातले 5 आले बाहेर. m वजा 20 दोन वेळा आहे, मग त्या m वजा 20 ला एकदा लिहा आणि दुसऱ्या कंसामध्ये m वजा 5 लिहा, m वजा 5 लिहा. झालं. तर असं आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे, एकदम सिंपल. याच्यानंतर यातलं आपलं हे जे ऍक्च्युअली हे 7वं आणि 8वं होतं, पहिलं दुसरं तिसरं झालं, आपलं 4थं 5वं 6वं गणित मला तर वाटतं राहिलं, पण ठीक आहे आपण ते घेऊ. पण पहिलं हे 7वं 8वं गणित आपण बघू. ओके, 7वं 8वं झाल्यानंतर आपण पुढच्या आणि हे 9वं गणित झाल्यानंतर मग पुढची गणित जी राहिलेत आपली ती बघू. कारण आपण पहिलं दुसरं तिसरं बघितलं, पहिलं दुसरं तिसरं बघितल्यानंतर डायरेक्ट आपण 7वं 8वं आणि 9वं बघतोय आणि त्याच्यानंतर मग मागची राहिलेली ती गणित आहे ते आपण बघूयात. बघा 9व्या गणितामध्ये जर आपण बघितलं तर 9व्या गणितात काय ऍक्च्युअली 3x चा वर्ग अधिक 14x अधिक 15. ओके, आता याच्यामध्ये कोणाला बाजूला घ्यायचं, 15 ला घ्यायचं का नाही, तर इथं लक्षात घ्या हे 15 आणि हे 3 यांचा गुणाकार 15 त्रिक 75 ला एका बाजूला घेतलं पाहिजे तुम्ही. 15 ला सॉरी 15 त्रिक 45 ला एका बाजूला घेतलं पाहिजे. आता 45 ला एका बाजूला घेतले, त्याचे अवयव पडा. काय काय अवयव पडतात, बघा 45 एके 45, त्याच्यानंतर तुमच्याकडे 15 त्रिक 45, 9 5 45, अशा प्रकारे 45 चे अवयव पडतील. आता याच्यातून एकच जोडी घ्यायची. कुठली जोडी घ्यायची, 15च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, मग बेरीज 14 कोणाची येते, कोणाची बेरीज 14 येते, 9 आणि 5 14, म्हणून आपण 9x आणि त्याच्यानंतर 5x यांची बेरीज 14. आता दोघांना चिन्ह द्यायचे, दोघांची बेरीज होणार, बेरीज होणार म्हणजे चिन्ह कशी पाहिजे, समान. मग दोघांना समान चिन्ह देताना एकतर अधिक अधिकचं चिन्ह द्या किंवा वजा वजा. मग अधिक अधिक द्यायचं का वजा वजा, इथं 14च्या अगोदर अधिक आहे म्हणून दोघांना सुद्धा आपण अधिक अधिकचं चिन्ह देऊ. मग आता बघा काय होईल, 3x चा वर्ग आपल्या जागेवर अधिक 14x च्या ऐवजी अधिक 9x अधिक 5 करू, अधिक 9x अधिक 5x करू आणि हे अधिक 15 आपल्या जागेवर. बघा आता कॉमन काय काय काढता येईल बघा,
या दोघांमधून आणि या दोघांमधून. आता या दोघांमधून फक्त एक्स नाही, एक्स तर कॉमन निघेल, एक्स दिसतंय. पण त्याचबरोबर 3 आणि 9 3च्या पाड्यात येतात. म्हणून 3 पण कॉमन निघेल आणि एक्स पण कॉमन निघेल. इथं 3x वर्ग मधून 3 बाहेर आला, एक्स वर्गाचा एक्स बाहेर आला, फक्त एक्स राहिला. लक्षात घ्या. 3x वर्ग म्हणजे काय असतं? 3 गुणिले एक्स गुणिले एक्स. त्याच्यातला 3x बाहेर आला, फक्त राहिला एक्स. अधिक 9x मधला बघा 3 त्रिक 9. 9 आहे ना, 3 त्रिक 9 म्हणून 3 आणि हा एक्स आला बाहेर. अधिक 5x आणि 15. 15 म्हणजे काय असतंय बाबा? 5 त्रिक 15. म्हणजे हा 5 कॉमन निघेल आणि इथला हा 5 कॉमन निघेल. कारण 5 आणि 5ला आणि 15ला दोघांना भाग जातो, म्हणून 5 कॉमन काढू. कंसामध्ये राहील 5 बाहेर आले, फक्त राहिला एक्स. अधिक 5 त्रिक 15. एक्स अधिक 3 2 वेळा आहे, तर त्या एक्स अधिक 3ला आपण एकदाच लिहूयात आणि दुसऱ्या कंसात 3x अधिक 5 लिहू. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचे आता आपल्याकडे जे मधले प्रश्न राहिलेत ते आपण बघू. चला. ओके ओके ओके. काय दया कुछ तो गडबड आहे. बघा, आपल्याकडं हा जो प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न हा झाला, हा तिसरा झाला होता. ओके, पहिला, दुसरा, तिसरा हे 3 प्रश्न झाले होते. तिसऱ्या प्रश्नानंतर 7वा, 8वा, 9वा, 4था, 5वा, 6वा असे 3 राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे एक 10वा, 11वा, 12वा घेऊ आणि नंतर मग आपण ते आधीचे आपले राहिलेले प्रश्न आहेत ते बघू. आधी 10वा, 11वा, 12वा घेऊ, कारण याच्यात आले नाही. मी पुस्तकामधून लगेच आपण बघूयात आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता इथं 10वा, 11वा, 12वा प्रश्न आपण बघू. 10व्या प्रश्नामध्ये तर पटापट बघू. 2x वर्ग अधिक x वजा 45 येतं बरं का. आता या 45ला एका बाजूला घेऊ. चला ये बाबा, 45 एका बाजूला अवयव पाडू. 45चे अवयव काय येतात बघा. हा सॉरी 45 नाही, इथं 45 आणि हे 2 बरं का. 45 आणि हा 2 गुणिले, लक्षात घ्या. एक्स वर्गाच्या बाजूला 2 आहे, म्हणून 45 दुने 90. 90ला एका बाजूला घ्या आणि 90चे अवयव पाडा. 90चे अवयव बघा. 90 एके 90. त्याच्यानंतर 45 दुने 90. त्याच्यानंतर आपल्याकडं 30 त्रिक 90. त्याच्यानंतर आपल्याकडे 15 सक 90. बरं, 15च्या पाड्यात पण 90 येतात. तर अशा प्रकारे हे 90चे अवयव पडतील आणि 10 9 90. आता याच्यामधून आपल्याला एक जोडी निवडायची. कुठली निवडायची? की वजाबाकी 1 पाहिजे बाबा. कुठल्या दोन संख्यांची वजाबाकी येते? तर 10 आणि 9. मग 10x आणि 9x यांची वजाबाकी. 10x आणि 9x यांची, या दोघांची वजाबाकी जी आहे ती बाबा 1 येते, कारण एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1, वजाबाकी 1 पाहिजे. मग आता इथं चिन्ह कुठली द्यायची? संख्या तर मिळाल्या, चिन्ह कुठली द्यायची? बघा, इथं दोन संख्यांची वजाबाकी होणार आहे आणि दोन संख्यांची वजाबाकी केव्हा होते? जेव्हा त्या दोन संख्यांना भिन्न वेगवेगळी चिन्ह असतील तर. मग इथं वजाबाकी होणार आहे म्हणजे इथं वेगवेगळी चिन्ह द्यायची, एकाला अधिक एकाला वजा. मग कोणाला अधिक आणि कोणाला वजा द्यायचं? तर एक्सच्या बाजूला हे अधिकचं चिन्ह आहे ना, तर ते मोठ्या संख्येला द्यायचं अधिकचं, उरलेलं वजाचं लहान संख्येला. आणि मग इथं सोडवायचं 2x वर्ग अधिक 10x वजा 9x. एक्स काढायचा, त्याच्याऐवजी अधिक 10x वजा 9x आणि हे वजा 45 झालं. हे 2 हे 2. या दोघांमधून काय कॉमन काढा? 2 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात, म्हणून 2 कॉमन काढा. एक्स आणि एक्स कॉमन काढला, हे 2 बाहेर आले, एक्स वर्गाचा एक्स राहिला, अधिक 2 पंचे 10 म्हणून 5 वजा 9 आणि 45 9च्या पाड्यात येतात. 9 बाहेर काढले, 9x मधला 9 बाहेर, फक्त राहिला x. वजाचं झालं अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. आणि 9 5 45 म्हणून 5, कारण 45 म्हणजे 9 गुणिले 5 असतात. 9 बाहेर आले, 5 राहिले. आता हे x अधिक 5 2 वेळा आहे, त्याला म्हणायचं बाबा तुला एकदाच लिहितो. आणि 2x वजा 9 एकदा आहे, त्याला एकदा लिहा, संपला विषय. तर असं आपल्याला हे गणित सोडवता येईल. ठीक आहे. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूयात पटापट. पुढचं बघा, गणित नंबर 11. 11 नंबरचं आपलं गणित. 20x वर्ग वजा 26x अधिक 8. आता 8 गुणिले 20, 8 दुने 16, 160. आता 160चे अवयव पाडा. बघा, 160 म्हणजे 160 गुणिले 1 160, 80 दुने 160, त्याच्यानंतर 40 चोक 160 आपल्याकडे येतील. 20 गुणिले 8 केलं तर आपल्याकडे 160 येतील. अजून 16 गुणिले 10 केलं तर आपल्याकडे 160 येतील. तर असे 160चे आपल्याला अवयव मिळतील. आता याच्यातून एक जोडी बघा. कुठली जोडी? ज्यांची बेरीज 26 आहे. कोणाची बेरीज 26 आहे? त्याच्यामधून जर तुम्ही बघितलं तर कोणाची बेरीज 26 येईल? 16 आणि 10 यांची बेरीज 26. म्हणून आपण 16x आणि 10x घेऊ. बरोबर. आता दोघांना चिन्ह कुठली द्यायची? दोघांची बेरीज होणार आहे म्हणजे समान चिन्ह, सारखी चिन्ह. बेरीज होणार आहे म्हणजे सारखी, एकतर अधिक अधिक किंवा वजा वजा.
मग अधिक अधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं? 26च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा वजाचं चिन्ह देऊन टाका. आणि इथं लिहा 20x चा वर्ग वजा 26च्या ऐवजी वजा 16x आणि वजा 10x घ्या आणि हे अधिक 8 आपल्या जागेवर. हे 2 हे 2 बघा 20 आणि 16 4च्या पाड्यात येतात म्हणजे 4 कॉमन निघेल. x आणि x आहेच 4x कॉमन आला. आता बघा 4 25 म्हणून 5 x वर्गाचा x बाहेर आला फक्त x राहिला. 4 चोक 16 म्हणून 4 आणि हा x आला बाहेर इथं वजा आहे म्हणून वजा द्या. 4 चोक 16 4 आणि x आला बाहेर म्हणून फक्त 4च लिहा. वजा 10x आणि 8 दोघांमधून 2 कॉमन निघेल कारण 10 आणि 8 दोघे सुद्धा 2च्या पाड्यात येतात. मग 2 बाहेर काढला. बे 5 10 म्हणून 5 आणि हा आपला x अधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. बे चोक 8 म्हणून 4 5x वजा 4 2 वेळा आहेत तर त्या 5x वजा 4ला एकदा लिहा आणि पुढच्या कंसात 4x वजा 2 लिहा. 4x वजा 2 लिहा विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा आता यातला 12वा जो शेवटचा प्रश्न आहे तो बघू आणि मग आपले राहिलेले 2-3 प्रश्न आहेत ते पण आपल्याला बघायचे. याच्यामध्ये जर बघितलं 12व्या प्रश्नामध्ये काय बाबा 44x वर्ग वजा x वजा 3 बाजूला कोणाला घ्यायचं 44 त्रिक किती बघा 44 गुणिले 3 केलं तर 4 त्रिक 12 चे 2 हातच्याला आला 4 त्रिक 12 ने 13 132 गुणाकार 132 पाहिजे. बघा कोणाकोणाचा 132च्या निम्मे बघा तुम्ही जर बघितलं 66 गुणिले 2 केलं की 132 66च्या निम्मे 33 गुणिले 4 केलं तर तुमच्याकडे 132 येतात किंवा 44 गुणिले 3 केलं तर तुमच्याकडे 132 येतात आणि 11 गुणिले जर तुम्ही 12 केलं 11 गुणिले 12 केलं किंवा 12 गुणिले 11 केलं तरी तुमच्याकडे उत्तर येतं 132. आता याच्यामधून कुठली जोडी निवडायची बाबा की अशी जोडी निवडा 3च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे. वजाबाकी 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते बघा 12तून 11 गेले 1 म्हणजे मला ज्या संख्या मिळाल्या त्या 12x आणि 11x ही जोडी असली पाहिजे. ठीक आहे. आता दोघांची वजाबाकी होते म्हणजे दोघांना चिन्ह कशी भिन्न वेगवेगळी. बेरीज असती तर समान चिन्ह पण इथं दोघांची वजाबाकी होणार आहे म्हणजे भिन्न वेगवेगळी चिन्ह एका संख्येला अधिक एका संख्येला वजा. मग मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं ह्या x अगोदर वजा आहे म्हणून मोठ्या संख्येला वजा लहान संख्येला अधिक. मग इथं लिहा 44x वर्ग. आपण इथं काय करू या गणितामध्ये थोडासा हे 44ला आणि 12 यांच्यातून कॉमन निघणारा मोठी नसणारी संख्या मग 44 आणि आपण हे काय करू की 11ला आपण अगोदर लिहू कारण 11 आणि 44 दोघांना 11ने भागू जाऊ शकतो म्हणून अगोदर मी काय करतो अधिक 11x ला लिहितो. ओके आणि नंतर 11x आणि नंतर वजा 12x ला लिहितो आणि बाकी हे वजा 3 जसेच्या तसे बाकी काय एवढा मोठा इथं फरक नाहीये. ठीक आहे. काय केलं मी 44x वर्ग आधी लिहिले अधिक 11x आणि नंतर लिहिले वजा 12x आणि वजा 3 आपल्या जागेवरती बरोबर. या दोघांमधून बघा 11 आणि 44 दोघांना 11ने भाग जाईल आणि x पण कॉमन निघेल म्हणजे 11x कॉमन काढला 11 चोक 44 म्हणून 4 x वर्गाचा x बाहेर फक्त राहिला x अधिक 11 एके 11 आणि हा x आला बाहेर. आता या दोघांमध्ये कोण कॉमन निघेल 3 आणि 12 3च्या पाड्यात येतात वजा आहे म्हणून वजा 3 कॉमन काढले. 3 चोक 12 म्हणून 4 आणि आपला x वजाचे झाले अधिक 3 कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि 3 एके 3 4x अधिक 1 2 वेळा आहेत 4x अधिक 1ला एकदाच लिहा आणि दुसऱ्या कंसामध्ये 11x वजा 3 लिहा झालं. तर असं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. एकदम सोपं आहे. आता यानंतर पुढची जी आपली उरलेली 3 गणित आहेत ती आपण बघूयात पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता पुढची गणितं जर आम्ही इथे स्क्रीनवरती घेतो तुम्हाला दिसतील व्यवस्थित. ओके एकाच मिनिटात पुढची गणितं स्क्रीनवरती आपण आणूयात. ओके चला आली आपली पुढची गणितं. 1 मिनिट फक्त जर आपण त्याला व्यवस्थित हे करू. ओके तर बघा इतर प्रकरणांच्या सुद्धा सगळ्या व्हिडिओज ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही जर नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. ज्यांनी अजून आपल्या व्हिडिओला लाईक नाही केला त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला लाईक नसेल केलं तर पटकन लाईक करून घ्या कारण तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आता तिसरं चौथं आणि मला तर वाटतं 5वं 4थं 5वं आणि 6वं गणित
ही एवढी गणित राहिले, तर ही गणित आता आपण बघून घेऊया. चला बघा, एकच मिनिट. तर बराच वेळ झालाय, साधारणतः अर्धा तास तुम्ही सगळेजण सोबत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. बघा आता इथं बघा, चौथं गणित y वर्ग अधिक 5y वजा 10. आता इथं 10 गुणिले 5 50 ला एका बाजूला घ्या. 10 पंचे 50. 50 चे अवयव पाडा. बघा 50 चे अवयव 50 एके 50, 25 दुने 50 आणि 10 पंचे 50 पडले अवयव. आता एक जोडी, कुठली जोडी? 10 च्या अगोदर वजा चिन्ह, म्हणजे वजाबाकी 5 पाहिजे. कोणाची वजाबाकी 5 येते? 10 तून 5 गेले 5, म्हणजे मी 10y आणि 5y घेणार, कारण यांची वजाबाकी येते 5. वजाबाकी होते म्हणजे चिन्ह कसली? भिन्न, एकाला अधिक एकाला वजा. दोन संख्यांची वजाबाकी होणार आहे म्हणजे वेगवेगळी चिन्ह. मग मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? 5y च्या अगोदर अधिक चिन्ह आहे, मोठ्या संख्येला अधिक, उरलेलं लहान संख्येला. मग इथं लिहायचं 5y चा वर्ग अधिक, या 5y च्या ऐवजी 10y वजा 5y अधिक 10y आणि वजा 5y आणि हे वजा 10 झाले. आता बघा या दोघांमधून काहीतरी कॉमन. या पहिल्या दोघांमध्ये बघा 5 आणि 10, दोघांना 5 ने भाग जाईल, दोघे पण 5 च्या पाड्यात येतात, म्हणून एकतर 5 कॉमन काढेल आणि y तर आपला कॉमन हक्काचा आहे. कंसामध्ये 5 बाहेर आला, y वर्गाचा y बाहेर आला, फक्त राहिला y अधिक 5 दुने 10 म्हणून 2 आणि हा y आला बाहेर, y अधिक 2 वजा 5 वजा 10. या दोघांमधून वजा 5 कॉमन काढू, कारण 5 आणि 10 5 च्या पाड्यात येतात. कंसामध्ये राहील 5y मधला y 5 बाहेर आला, फक्त राहिला y वजाचा झाला अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि 5 दुने 10 म्हणून 2, y अधिक 2 2 वेळा आहे. मग त्या y अधिक 2 ला एकदाच लिहा आणि हे 5y वजा 5 5y वजा 5. अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण सोडवता आलं पाहिजे. फक्त अवयव पाडताना हे तुम्हाला जे अवयव जी जोडी मिळते ना, ती शोधता आली पाहिजे पहिले. ठीक आहे, तर परत एकदा सांगतो, पाचवं गणित बघा. पी वर्ग, आता इथं शेवटी 35 आहे, मग 35 ला एका बाजूला घ्या. बघा 35 गुणिले इथं काय नाही म्हणजे 35 बाजूला घेतले, 35 एक्के 35, 7 5 35 एवढेच अवयव पडतील. दोघांमधून कोणाला घ्यायचं? ज्यांची वजाबाकी 2 आहे. कोणाची वजाबाकी 2 आहे? 7p आणि 5p. 7तून 5 गेले 2. वजाबाकी होणारे म्हणजे चिन्ह कशी द्यायची? वेगवेगळी, एकाला अधिक एकाला वजा. मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? 2p च्या अगोदर वजा आहे, वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला, अधिकचं चिन्ह लहान संख्येला. मग इथं लिहायचं p वर्ग वजा 2p च्या ऐवजी वजा 7p आणि अधिक 5p आणि वजा 35 झालं. आता बघा या पहिल्या दोघांमधून काहीतरी कॉमन निघल, या दोघांमधून काहीतरी, या दोघांमधून p कॉमन निघल, p बाहेर काढला, p वर्गाचा p बाहेर आला, फक्त p राहिला वजा 7p मधून p बाहेर, फक्त राहिले 7. इथं बघा अधिक 5 आणि 35 5 च्या पाड्यात येतात, म्हणून 5 कॉमन काढू. इथून 5p मधून 5 बाहेर आले, फक्त राहिले p वजाचं चिन्ह, 5 7 35 म्हणून 7 बरोबर. p वजा 7 p वजा 7 2 वेळा आहेत, p वजा 7 ला एकदाच लिहायचं. पुढच्या कंसामध्ये p अधिक 5 ला लिहायचं, p अधिक 5 ला लिहायचं, संपला. अवयव पाडणं खूप सोपं आहे. यावर्षी जरा नीट समजून घ्या, व्हिडिओ डबल बघा, रिपीट बघा, समजेल. ओके, बघा पुढचं गणित. पुढचा प्रश्न 6वा. शेवटी आहेत 44. 44 ला एका बाजूला घेतलं. 44 चे बघा अवयव, 44 एक्के 44, 22 दुने 44, 11 चोक 44. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मला वजाबाकी किती पाहिजे? 7 पाहिजे. 44 च्या अगोदर वजाचं चिन्ह, वजाबाकी 7 पाहिजे. कोणाची वजाबाकी 7 येते? 11तून 4 गेले 7, म्हणून मी लिहितो 11p आणि 4p. आता दोघांना चिन्ह कुठली द्यायची? वजाबाकी होणारे म्हणजे भिन्न चिन्ह, वेगवेगळी चिन्ह, एकाला अधिक एकाला वजा. मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं? 7p च्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला, उरलेलं अधिकचं चिन्ह लहान संख्येला. p वर्ग आपल्या जागेवर वजा 7 च्या ऐवजी वजा 11p अधिक 4p लिहायचं. इथे लिहायचं वजा 11p अधिक 4p आणि वजा 44 झालं. या दोघांमधून काय कॉमन निघतं बघा? या दोघांमधून p कॉमन निघेल. p वर्गचा p राहिला, वजा 11p मधले p बाहेर आले, फक्त राहिले 11p मधून p बाहेर आले, फक्त राहिले 11. 4 आणि 44 दोघांना 4 ने भाग जाऊ शकतो, म्हणून 4 कॉमन काढा. 4 बाहेर आले, फक्त राहिले p वजा 4 एक्के 4 4 एक्के 4. 44 म्हणजे 11 गुणिले 4 असतात, त्याच्यातले 4 बाहेर आले, फक्त राहिले 11. p वजा 11 2 वेळा आहे, त्यांना म्हणायचं भावांनो तुम्हाला एकदाच लिहितो, आणि दुसऱ्या कंसात p अधिक 4. तर असं आपल्याला हे अवयव पाडता आले पाहिजे. तर मित्रांनो, हे पहिलं जे आपलं 6वं जे प्रकरण होतं त्याचं 6.1 सारांश आपण बघितलेलं आहे. नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला
तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आता इथं 4थं, 5वं, 6वं तर बघितलं, बाकी इतर सगळी गणित आपण मगाशी बघितलेलीच आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.2 वर चर्चा करूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.